नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. तर आपण आज आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. जो सुद्धा असा आपला डॉलर हरभरा आहे. मागच्या वेळेस पण सांगितलं होतं मी तुम्हाला की आपण एक पट्टा पद्धत पेरलेलं आहे, एक तास यामध्ये सोडलेले आणि यामध्ये असे वरम करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं स्प्रिंकलरचं पाणी किंवा एखादा अवकाळी पाऊस जर पडला तर शेतामध्ये पाणी तुंबून राहू नये आणि पाणी सरळ असं जमिनीतून एका बाजूला वाहून जाते. त्यामुळे हरभरा उबळायची समस्या कमी होते. आणि एक तास सोडल्यामुळे सरीवरंबा पद्धतीने म्हणजे बीबीएफ पद्धतीने झालेलं आहे. तर या दोन झाडांना म्हणजे जास्त हवा लागल्यामुळे त्यांना घाटेची संख्यासुद्धा जास्त येते. तर बघू शकता आपण मागच्या वेळेस फवारणी केलेली होती तेव्हा छोटे झाडं होते. तर मागच्या फवारणीचे आपल्याला चांगले रिझल्ट आलेले, बरेच ब्रँचेस आलेले, याला बारीक बरेचसे ब्रँचेस फुटलेले आहे आता. तर बघू शकता आता आपले 2.25 फुटाचं अंतर आहे. मी शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही 2.25 फूट म्हणजे 21 इंचाचं अंतर आहे. आता बघा बरंच असं मिळत आलेलं आहे थोडं. तर आता या फवारणीनंतर अजून आपण याला अजून ब्रँचेस फुटण्यासाठी औषध मारणार आहे. मागच्या वेळेस आपण अळीचं औषध घेतलं नव्हतं, पण आता आभाळी वातावरण आहे आणि पाऊससुद्धा सांगितलेला आहे, तर धुईसुद्धा येणार आहे. त्यासाठी आपल्याला मर न होण्यासाठी आपल्याला चांगलं बुरशीनाशकसुद्धा आपण यामध्ये घेणार आहे. अळीचं नियंत्रण करणार आहे. खताचं व्यवस्थापनसुद्धा आपण खत फवारणीमधून घेणार आहे आणि बायोस्टिम्युलंट असं एक फवारणी करणार आहे. तर त्याचे चांगले असे रिझल्ट आलेले आहे मागच्या वर्षी मला. तर तुम्ही पण याचं फवारणी करू शकता. तर चला मी तुम्हाला सांगतो आपल्याला कोणते कोणते प्रोडक्ट घ्यायचे ते मार्केटमधून. तर आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी कोणत्याही चांगल्या कंपनीचं तुम्ही इनॅक्टिन घेऊ शकतात. मी हे दमन कंपनीचं घेतलेलं आहे, मोठं पॅक आणलेलं होतं, त्यातच माझं आहे, मला म्हणजे उरलेलं आहे, तर मी तेच वापरणार आहे. तर 10 ग्रॅम जरी घेतलं तुम्ही 15 लिटर पाण्यासाठी तर अळीचं चांगलं नियंत्रण तुम्हाला मिळणार आहे. इनॅक्टिन बेन्झाईड नावाचा घटक असणारं कोणतेही तुम्ही एक औषध घेऊ शकता. जर तुम्हाला हे जर नसेल घ्यायचं तर तुम्ही क्लोरोसायफर ते सुद्धा घेऊ शकता 40 ml नी. त्यानंतर आता बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला थायमेथाक्झोन बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला रोको थायफिनाट मिथाईल हा घटक घ्यायचा आहे. तर तुम्ही रोको नावाने ते घटक कंपनीचं आहे, बऱ्याच कंपनीचं येतं. तर ते तुम्हाला 30 ते 35 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी 30 ते 35 ग्रॅम. मागच्या वेळेस सुद्धा आपण रोकोची फवारणी केलेली आहे, पण आपल्याला या आभाळी वातावरण असल्यामुळे चांगलं नियंत्रण मिळण्यासाठी परत आपण हरभरा आपलं उबळलं नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला आपण हा घटक थायफिनाट मिथाईल हा घटक असणारा रोको किंवा दुसरं कोणत्या कंपनीत चांगलं मिळालं तुम्हाला तर तुम्ही ते 35 ते 40 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकता. आणि आता आपण एक बायोस्टिम्युलंट घेतलेलं आहे, तर ऑल इन टॉप प्लस नावाने येते. याचे खूप असे जबरदस्त रिझल्ट आहे. यामध्ये बरेच असे ऑर्गॅनिक घटक आहे, बायोस्टिम्युलंट आहे. तर यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि बाकी ॲमिनो ॲसिड वगैरे असे बरेचसे घटक असल्यामुळे तुम्हाला ब्रँचेस एकदम जबरदस्त ब्रँचेस असे येणार आहे. तर 8-10 दिवसांनी मी तुम्हाला परत एक व्हिडिओ करून टाकणार आहे, तर कसे रिझल्ट आले आपल्याला याचे. तर याचे उत्कृष्ट असे रिझल्ट आहे. तर 25 ग्रॅम तुम्हाला 15 लिटर पाण्यासाठी वापरायचे. हे पावडरमध्ये येतं. तर हे फवारण्याच्या आधी 4-5 तास आधी किंवा आदल्या दिवशी रात्री पाण्यामध्ये तुम्ही मोजून घ्यायचं व्यवस्थित आणि पाण्यामध्ये तेवढे ग्लास पाणी घेऊन तेवढं तुम्ही पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचे. भिजू घातल्यानंतर याचे चांगले रिझल्ट येतात. तर 25 ग्रॅम आपल्याला घ्यायचे. याचे खूप चांगले असे रिझल्ट आहे. झाडाची काळोखीसुद्धा यांनी कायम राहते. आणि आपल्याला विद्राव्य खतामध्ये आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण हे महाफीड कंपनीचं घेतलेलं आहे 1261-0. याच्या आपल्याला फवारणीमधून नत्राचं प्रमाण थोडं असल्यामुळे वाढीला सुद्धा मदत होते आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त 61% फॉस्फरस असल्यामुळे चांगले असे ब्रँचेस असे येणार आहे. आणि खताची पूर्तता यांनी कवर होते 8 दिवसापर्यंत तरी याची खताची पॉवर झाडामध्ये राहते. आणि एक सिलिकॉन बेस स्टिकर घ्यायचं आहे, मागच्या वेळेस घेतलं होतं, त्यातलं उरलेलं आहे, तर मी ते वापरणार आहे. तर हे आपल्याला 5 ml 15 लिटर पाण्यासाठी 5 ml घ्यायचे आणि फवारणी करायची. तर असं सगळं एकत्रीकरण करून तुम्ही याची चांगली दाट अशी फवारणी करा आणि 8-10 दिवसात बघा तुम्हाला जबरदस्त असे रिझल्ट येतील. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला असेच जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा. मी तुम्हाला वांग्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे. बरेचसे असे अजून माहिती तुम्हाला मी नवीन माहिती सांगणार आहे. तर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांना शेअर करा. बघू शकता असा वांग्याचा प्लॉट आहे आपला पूर्ण. तर बघू शकता आपला हा संपूर्ण हरभऱ्याचा प्लॉट आहे, डॉलर हरभरा आहे आपलं हे. धन्यवाद.